आणि आता सुरुवातीला एक धक्कादायक बातमी, कारण बायोडिझेलमधला काळा धंदा उघडकीस आणल्यानंतर आता न्यूज 18 लोकमतनं इंधनाच्या काळ्या धंद्याचा भंडाफोड करायचं ठरवलं. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात सुरू असलेले गैरकारभार आता इथून अर्धा तास आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत. दिवसेंदिवस भडकणारे इंधनाचे दर आणि महागाईच्या संकटामुळे सर्वसामान्य पिचला जातोय. दुसरीकडे मात्र या इंधन दरवाढीच्या काळात माफिया आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत, कारण रात्रीच्या अंधारात या डिझेल माफियांच्या काळ्या कारवायांना ऊत येतो. डिझेल माफियांच्या या अशाच काळ्या धंद्यावर प्रकाश टाकणारा न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. इंधन दरवाढीचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा तडका. मात्र डिझेल माफिया मोकाट. रस्त्यातच टँकरमधून चोरी. ना कायद्याची भीती, ना पोलिसांची जरब. हम आपको कुछ दिखाते हैं कि किस तरीके से रात के अंधेरे में ये टैंकर ऑयल से चोरी होती है. पालघर जवळच्या मनोर परिसरात हायवे शेजारी उभ्या डिझेल आणि ऑइल टँकरमधून चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. क्या निकाल रहे क्या निकाल रहे क्या है ये? एकीकडे देशभरात इंधन दरवाढीनं हाहाकार माजलेला असताना दुसरीकडे या डिझेल चोरीचा खुल्या पद्धतीनं काळा बाजार सुरू आहे. मनोरमध्ये डिझेलच्या काळा बाजाराचं सिंडिकेट हे माफिया अगदी कॉर्पोरेट पद्धतीनं चालवतायत आणि या माफियागिरीचा सुगावा लागताच आमची टीम या काळा बाजाराचं सत्य जाणून घेण्याच्या कामाला लागली होती. रस्त्यावरच इंधनाचा हा काळा बाजार सुरू असलेला पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. ये देखिए, लाइन से ड्रम लगे हुए हैं, ये लाइन से ड्रम लगे हुए हैं और यहाँ लगातार डीजल की चोरी हो रही है. डिझेल तेल चोरीच्या या खेळात माफियांची दुप्पट कमाई सुरू आहे आणि जेव्हा याचा पर्दाफाश करण्याचा न्यूज 18 लोकमतनं प्रयत्न केला तेव्हा आम्हालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भडकलेल्या इंधन दरांमध्येही तेल चोरीचा, स्मगलिंगचा हा धंदा पालघरच्या मनोरमध्ये अगदी राजरोस बिनबोभाट सुरू आहे. जो व्यवहार है वो व्यवहार में बात करो. अगदी रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत असतं तेव्हा गुजरातमधनं महाराष्ट्रात येणाऱ्या टँकर्समधून अगदी बिनधास्तपणे ही चोरी केली जाते. आणि ही चोरी एखाद दुसऱ्या टँकरमधनं होत नाही बरं, तर ही चोरी जवळपास 200 ते 400 टँकरमधनं होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पोलीस प्रशासनाला याची माहिती असून त्यांच्याच देखरेखीखाली हा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. रात्रीच्या वेळेला तर या काळा बाजाराला ऊतच येतो. हायवे शेजारच्या मोकळ्या जागेत खुलेआमपणे स्मगलिंग सुरू होतं. जेव्हा आमची टीम या माफियागिरीचा पर्दाफाश करण्याकरता त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तर तिथं काही वेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. अच्छा, चोरी हो रही है, ये सबको पता है यहाँ. अच्छा, यहाँ ठिकठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि डांबर जमिनीवर पडलं होतं. पंपवरील नोझल टाकून दिलं गेलं होतं. ड्रम तसेच अस्ताव्यस्त पडले होते. शिवाय या चोरीसाठी हायटेक यंत्रणेचाही वापर केला जात असल्याचं आमच्या कॅमेऱ्यात कैद झालं. यानंतर आम्ही थेट या माफियांनाच गाठून त्यांच्याकडून सत्य जाणून घेतलं. इस समय हम मुंबई से सटे मनोर इलाके में हैं, जहां आप देख सकते हैं कि ये माफिया है, ये डीजल माफिया है. इस समय ये डीजल निकाल रहे हैं और ये रात के अंधेरे में जैसे ही लोग सो जाते हैं ये माफिया जाते हैं. ये आप देख सकते हैं कि ऑयल्स हैं, यहाँ डीजल है और ये माफिया जो है लगातार इससे निकाल रहे हैं. अच्छा भाई साहब, बताएंगे कि ये कहाँ का धंधा है और ये क्या निकाल रहे हैं इस समय आप? डीजल नहीं है सर, ये डामर है. हाँ, पर क्या हो रहा है ये इस समय?
ये डामर है सिर्फ। पर रात के अंधेरे में इसे इस जगह पे किया जा रहा है, क्या हो रहा है ये? क्या आप लोग क्या कर रहे हो इस समय? ये डामर तो कहीं ना कहीं रोड के काम में इस्तेमाल होता रहेगा। हाँ, सामने- पार्टी को जाता है। हाँ, पार्टी ये को। कहाँ कहाँ डामर है और किस लिए इस्तेमाल किया जाता है ये तो मुझे नहीं पता सर। आप क्या करते हैं यहाँ? मैं तो निकालता हूँ, काम करता आप हूँ। निकालते हो? ठीक है, आपको मालूम है चोरी हो रही है? हाँ, मालूम है आपको चोरी हो रही है? किसकी मंजूरी से चोरी हो रही है ये? ये तो पता नहीं मुझे। महत्वाची बाब म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या टीमला जर डिझेल माफियांच्या या काळा बाजाराचा सुगावा लागू शकतो तर पोलीस यंत्रणेला सुद्धा हा प्रकार नक्कीच ठाऊक असणार. पण तरीही या माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रमाकांत तिवारी, न्यूज 18 लोकमत, पालघर. आणि या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की कशा पद्धतीनं टँकरमधनं हे सगळं काढलं जात आहे. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रमाकांत, म्हणजे हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. जेव्हा तू तिथे पोहोचला, हे सगळं हायवेला लागून सुरू आहे आणि पोलिसांना कळतच नाही. ही हम इनके बिजनेस पॉइंट पे पहुंचे इन ऑयल माफियाओं के, तो हमें समझने में देर नहीं लगी कि ये पॉइंट पे पहुंचना मतलब मौत को दावत देने जैसा था. और जैसे हम इन माफियाओं के रैकेट को पर्दाफाश करने लगे, एक एक करके माफिया बाहर आए. माफियाओं ने हमारे हाथ से मोबाइल छीना, हमें पिस्टल दिखाया और हमारे फुटेज को डिलीट करने की कोशिश की. उस समय हमने आईजी, एसपी, पीआई हर किसी से मदद मांगनी चाहिए, हमने कॉल किया पर हमें कहीं से भी मदद मिली नहीं. हमने बार बार एसपी को कॉल किया, हमने उन्हें मैसेज किया पर उन्होंने उसका कोई जवाब नहीं दिया. और ये जो बिजनेस पॉइंट चल रहा था ठीक हाईवे के बगल में था और ये कॉर्पोरेट सिंडिकेट की तरह चल रहा था. जैसे कॉर्पोरेट सिस्टम चलता है वैसे ये पूरे ऑयल माफियाओं के सिंडिकेट चल रहे थे. हमें जानकारी मिली कि जो माफिया है वो 50 लाख रुपया, हर एक माफिया 50 लाख रुपया पुलिस विभाग को पहुंचाता है और उन्हें उसके बाद मंजूरी मिलती है और एक खुलेआम इस तरह की कालाबाजारी वो गोरख धंधे का काम करते हैं. अच्छा, हे त्या स्वतः लोकांनी सांगितलं तुम्हाला की पोलिसांना पैसे दिले जातात किंवा कोणाकोणाला पैसे दिले जातात आणि मग पोलीस संरक्षणातच एक प्रकारे सुरू असतं हे सगळं? जी, हम जैसे ही हम इस ऑयल माफिया की पोल खोलने पहुंचे तो उनके कुछ एजेंट्स हमारे पास आ गए और एजेंटों ने हमें पहले डराना चाहा, धमकाना चाहा. उसके बाद में उन्होंने हमें पैसे भी ऑफर दिए. उन्हीं के बीच में हमें एक नाम सामने आया और पालघर का जो मनीष करके था, जहां ये हमें मालूम पड़ी कि ये व्यक्ति हर एक माफिया से 50 लाख रुपए इनको परमिशन के नाम पे लेता है. और हम ये हैरान हो गए कि ये कॉर्पोरेट सिंडिकेट की तरह चल रहा है. और ये हमें बाद में जानकारी मिली कि पालघर हाईवे पे जितने ढाबे हैं सभी ढाबों पे इस तरीके की परमिशन दी जाती है और हर परमिशन के लिए विभाग को 50 से 60 लाख रुपया जाता है. अच्छा, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जर का इतक्या उघडपणे हे सगळं सुरू आहे तर याचा अर्थ निश्चित हे सगळं पोलिसांना माहिती आहे. तुम्ही जेव्हा पोलिसांकडे मदत मागितली की पत्रकार म्हणून आमच्यावर हल्ला होतोय, तेव्हा काहीच प्रतिक्रिया नाही दिली, काहीच मदत नाही दिली त्यांनी? जी, मैं बताना चाहूंगा कि वहाँ हमारी जान जोखिम में थी. हमने बार बार मदद मांगने की कोशिश की पर पुलिस द्वारा हमें कोई मदद नहीं दिया गया. उल्टा हमें माफियाओं द्वारा धमकाया गया कि हमें पूरा संरक्षण मिलता है और हम ये धंधा पैसा दे के कर रहे हैं. पैसा देने के बाद में हमें यहाँ कोई कुछ नहीं करेगा. और हमें समझने में समय नहीं लगा कि जिस तरीके पे हाईवे पे खुलेआम धंधा चल रहा है और लोगों की मौजूदगी में हमारे पर हमला किया जा रहा है और हम पुलिस की मदद मांग रहे हैं और पुलिस मदद करने के बजाय हमें ये कहते हैं कि आप वहां क्यों चले गए. अच्छा, हे तर आणखीन धक्कादायक आहे की पोलीसच सांगतात आमच्या रिपोर्टरला की तुम्ही तिथे कशाला गेलात आणि मग आम्हाला का नाही सांगितलं. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे आणि कोतवालच चोराच्या संरक्षणाकरता धडपड करायला लागलाय. असला हा सगळा विचित्र प्रकार आहे. डिझेल आणि तेल चोरीच्या या काळ्या बाजाराचा जेव्हा आमच्या टीमनं पर्दाफाश केला तेव्हा कायद्याचा धाक नसलेल्या या मोकाट माफियांनी थेट न्यूज 18 लोकमतच्या टीमला धमकावण्याचा प्रयत्न केला, धक्काबुक्की केली, पैशांचं आमिष सुद्धा दाखवलं. मात्र आमच्या या टीमनं या झुंडशाहीला न घाबरता न जुमानता माफियांच्या स्मगलिंगची काळी बाजू निर्भीडपणे आपल्या समोर आणली. पाहूयात. डिझेल माफियांच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड न्यूज 18 लोकमतच्या टीमनं केलाय. किस तरीके से पूरा का पूरा ये मामला, ये काला बाजारी चल रही है. तेव्हा आमच्यावर माफियांनी साम
दाम दंडाचा वापर करायला सुरुवात केली। बात सुनो, आमचे प्रतिनिधी या चोरीची माहिती गोळा करत असताना तिथं आलेल्या माफियांनी आधी आमच्या टीमला कॅमेरा बंद करून दुसरीकडे चालायला सांगितलं। मात्र या काळ्या बाजाराचा भांडाफोड करायचाच या उद्देशानं गेलेल्या आमच्या टीमनं एक क्षणभरही कॅमेरा बंद न करता थेट माफियांना प्रश्न विचारले। आपका नाम भाई साहब? नहीं आपका नाम? बोलो आप काम नहीं आपका नाम? आप बोलो ना पहले, नहीं आपका नाम? आप बोलो ना क्या काम। आपका नाम? आप ऊपर चलो ना। मैं ऊपर क्यों चलूँ? चलो आप ऊपर, मैं ऊपर क्यों चलूँ? ये क्या हो रहा है इस समय यहाँ? जो भी हो रहा है आप नहीं क्या हो रहा है, ये क्या हो रहा है, मुझे आप बताना चाहेंगे? ये डीजल, ये ऑयल, ये सारी चीजें क्या हो रही हैं यहाँ? हो रहा है, आपको पता है सब हो रहा है। क्या जगह- मतलब क्या पता है मुझे? आपका नाम क्या है? यहीं पे नहीं हो रहा, हर जगह हो रहा है। आपका नाम? अच्छा, हर जगह हो रहा है। हर जगह पता है आपको, हर भी जगह पता हो रहा है। आपको भी पता है हर जगह। अच्छा, हर जगह हो रहा है। बराबर, अच्छा, यहाँ सबको पता होता है? वो आपको भी पता है। पुलिस को भी पता है यहाँ? हाँ, आपको भी पता है। पुलिस को भी पता है, सबको पता है? आपको पता है, मतलब चोरी, मैं क्या बोलता अच्छा चोरी हो रही है ये सबको पता है यहाँ? मैं क्या बोलता हूँ, आपको पता है क्या? अच्छा, यहाँ सबको पता है? हाँ, आपको पता है, नहीं, यहाँ सबको पता है? आपको पता है, अच्छा, किसी को मुझे पता है। अच्छा, क्या हो रहा है ये बता देंगे मुझे? आप ऊपर आओ, क्या होता है यहाँ, क्या हो रहा है, क्या हो रहा है यहाँ? ये सब आप नहीं, क्या हो रहा है यहाँ? ऊपर आओ, जो भी हो बातचीत यहाँ करो क्या आप। हो रहा है? आप जो भी है अब उन पर बातचीत करो। यहाँ क्या हो रहा है बताएंगे? मैं क्या बोलता हूँ, आप रात ऊपर के आओ। अंधेरे में यहाँ क्या हो रहा है, इस समय यहाँ क्या हो मैं रहा क्या बोलता हूँ, रात में अंधेरे में नहीं, आप लाइट जलाए हो, है? जो भी है आप ऊपर आओ, बैठ के बात नहीं, मुझे बताएंगे ये मतलब पुलिस को जानकारी होती है बोला इसकी? ना आपको, आपको पता है हमसे ना। बात करने का कोई मतलब नहीं। पुलिस की जानकारी होती है सेठ से इसकी? बात करो, सेठ ऊपर बैठा कौन है सेठ? मैं क्या बोलता हूँ, सेठ सेठ ऊपर कौन बैठे है? हैं, आप बात करो उधर ना, सेठ कौन है? उधर बैठे हैं ना, आप चलो ना। और यहाँ हमें रोकने की कोशिश कर त्यांच्या रहे हैं या और ये माइक धमकीला पे न हाथ लगा रहे हैं। घाबरता आम्ही हायवे शेजारी उभ्या टँकरचा माग काढायला सुरुवात केली क्या निकाल रहे हैं? क्या आणि है? तिथं उभ्या टँकर चालक आणि चोरी करणाऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला। तेव्हा पुन्हा एकदा माफियांची माणसं आम्हाला धमकवायला आली। और अभी हम आपको दिखाना चाहेंगे कुछ लोग थे वो भी यहाँ आ गए और जिनका कहना था कि आप ये क्यों कर रहे हो, किसके बोलने पे कह रहे हो, जिससे साफ पता चलता है कि यहाँ की स्थानिक पुलिस के साथ कहीं ना कहीं की मिली भगत है और पुलिस की बेकायदे मौजूदगी में ये सारी चीज़ें हुई हैं। क्या बताना चाहेंगे, क्या बोलना चाह रहे हैं आप? तो क्या बोल रहा हूँ, जो भी हो बैठ के बात कर लो, बाद में बगैर मगर करने से कोई फायदा कैसी बात मतलब? जो भी हो बात सेठ के साथ बात कर लो। कौन है कोई सेठ? बता रहा हो, कोई भी हो, कौन है सेठ? ऑफ कैमरा हो, ऑन कैमरा नहीं, क्या मुझे हो? तो ये बताएंगे मतलब हाँ। पुलिस को जानकारी होती है इसकी? आप बता रहे हो ना, हाँ, पुलिस आप की- बता रहे हो पुलिस ना, की जानकारी होती है इसकी? आप बता रहे हो कि मैं पुलिस- बता रहा हूँ? इतनी मशीनरीज लगी है, पुलिस को आप जानकारी बता होती रहा हो कि मैं बता रहा है? हूँ? पुलिस को इसकी जानकारी होती आप है? कंफर्म करो ना, पुलिस की जानकारी होती है आप इसकी? कंफर्म करो ना। दरम्यान काही ट्रक चालकांनी हा प्रकार केवळ मनोरमध्येच नाही तर अनेक ठिकाणी सुरू असून या सर्व काळ्या बाजाराची पोलिसांनाही माहिती असल्याचं सांगितलं। जय अम्बे चलो। जय अम्बे में क्या यही माल उतर, जय अम्बे में तो एक नंबर धंधा है, ये कुछ नहीं, ये धंधा है, ये एक नंबर धंधा है। वो ये पालघर वाले को मालूम है, पुलिस वाले को मालूम है, ये पुलिस वाले सबको मालूम है। हाँ, सबको मालूम है। तुम्हारा हिम्मत होगा तो जाके देखो, चलते रहते, बता दो कहाँ कहाँ चालू, अगर नहीं गया तो बोलो। सब ढाबे पे है, सब ढाबे पे। वाले ढाबे का क्या नाम है? आप देखो ना जाके, नाम तो पंजाबी ढाबा है वो, जाओ ना देखो ना। महिंद्रा ढाबा कौन सा? ढाबे का क्या नाम है? गोल्डन ढाबा, मेरीगोल्ड ढाबा है, मेरीगोल्ड है ना, डायमंड। हाँ, सिगरेट लाने के लिए डायमंड क्या, जाओ ना उधर भी चल रहे हैं। माफियांच्या या काळ्या बाजाराबाबत आम्ही पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। दरम्यान ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कडून या अवैध धंद्यांवर कारवाई करून माफियांना चाप लावण्याची मागणी करण्यात येते। ये माफिया बड़े स्तर पर देश के नेशनल हाईवे और राज्य मार्गों में काम कर रहा है। ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस ने कई बार इसकी शिकायत प्रशासन के पास की हुई है। इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि जहां पर इस अवैध धंधे से ट्रांसपोर्ट सेक्टर को भारी नुकसान हो रहा है, टेम्परेरी नहीं बल्कि परमानेंट स्तर पर इसे लगाम लगाने की आज की समय की पुकार है। आम्ही आमची जबाबदारी ओळखून इंधन चोरीच्या या माफियागिरीचा पर्दाफाश केलाय, पण आता पोलीस प्रशासन या काळ्या बाजाराविरोधात कारवाईचा काय बडगा उगारतं याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। रमाकांत तिवारी, न्यूज 18 लोकमत, पालघर। आणि याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी। रमाकांत,
हे सगळं जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचलं तेव्हा पोलिसांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया होती का कोणी कॅमेऱ्यासमोर बोलायलाच तयार नाहीत? जी पुलिस का बड़ा ये अजीब रवैया था। जैसे हमने पुलिस से संपर्क किया और पुलिस को हमने बताई कि किस तरीके से ये ऑयल माफिया काम कर रहे हैं और किस तरीके से इन्होंने हम पे हमला किया, यहाँ तक इन्होंने हमें गन भी दिखाया और हमें डराया धमकाया भी काफी। तो पुलिस का बड़ा अजीब रवैया था। पुलिस का कहना था कि आपको हमें जानकारी देनी थी, आप वहां क्यों चले गए, इस तरीके की उन्होंने हमसे बात की और इस चीज की हमें बात कही। जिसके बाद में हमें एक चीज समझ में आई कि जो पूरा सिस्टम है ये कॉर्पोरेट की तरह चल रहा है, पूरा सिंडिकेट है वो कॉर्पोरेट की तरह चल रहा है। और ये यहाँ जितने हाईवे हैं सभी हाईवे पे पुलिस की मंजूरी मिलती है इस तरीके के माफियाओं को। और ये माफिया जो है प्रति माह 50 से 60 लाख रुपए डिपार्टमेंट को देते हैं, जिसके बाद इन्हें ये अच्छा मंजूरी मिलती है। रमाकांत, हे जे माफिया तुमच्याशी बोलत होते, वारंवार सांगत होते की वर जाऊन बसू, मालकांशी बोला, हा मालक कोण आहे, कोण आहे याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड? जैसे देखिए हमारे पास एक पूरी लिस्ट है जो ये माफिया है। जिस जगह पे हम पहुंचे थे उनका नाम मैं आपको बताना चाहूंगा। दिनेश सिंह, रंजीत यादव, दीपक सिंह, प्रकाश गुजराती, लंबू, ये गिरोह है, ये वहां के माफिया गिरोह है जिन्होंने हमें धमकाया, डराया और जिन्होंने हमें मारने की कोशिश की। और इस समय हमारे पास पालघर में मौजूद सभी ढाबों की लिस्ट है और उन ढाबाओं पे जो माफिया काम कर रहे हैं उसकी जानकारी हमें है और हमें जब है तो पुलिस को भी इसकी जानकारी है। पर पुलिस का कहना है कि भाई इसका जो संरक्षण है वो ऊपर से मिला हुआ है, जिस वजह से हम कोई कार्रवाई नहीं कर सकते। अच्छा, या सगळ्या ढाबा व्यावसायिकांचा पण याला पाठिंबा आहे का किंवा त्यांचा सहभाग आहे का? हे सगळे पालघर मधले लोक नाहीयेत, हे दुसरीकडनं येऊन पालघर मध्ये हे सगळे धंदे करतात? जी पालघर जो है वो गुजरात और महाराष्ट्र का नेशनल हाईवे है, जिसके बाद में उससे लगे जितने ढाबे हैं वहां ही ये अवैध कारोबार चलते हैं। और इन जितने सारे ढाबे हैं वहां बाहर से लोग आते हैं और वो इस तरीके की चोरी करते हैं। और मैं आपको बताना चाहूंगा कि जैसे वहां पहुंचे। रमाकांत, मी तुला थोडंसं थांबवतो। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। दादा, आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून हा सगळा प्रकार दाखवतो आहोत। पालघर हायवेला सर्रास हे सुरू आहे आणि अनेक वर्ष सुरू आहे। आमच्या रिपोर्टरला धमकावलंही गेलं, त्याला पैशाची ऑफर दिली गेली। एवढंच नाही तर इथल्या माफियांनी हे सुद्धा सांगितलं, हे सगळ्यांना माहिती आहे। तुम्हाला अंदाज होता हे असे प्रकार चालू आहेत? तुमच्या कानापर्यंत कधी आले होते? नाही, माझ्या समोर तर हा विषय आलेला नाही, परंतु आता जे काही आपण याचा शोध घेतलेला आहे, मी ताबडतोबीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना करेल आणि जे कोण असतील या संदर्भामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना करेल। दादा, जेव्हा रमाकांत तिवारी हे आमचे प्रतिनिधी इथे पोहोचले तेव्हा त्यांना धमकावलं गेलं, त्यांच्यावर पिस्तूल रोखलं गेलं, त्यांना मारहाण करण्याच्या करता धमकावलं गेलं आणि हे सगळ्याला जेव्हा ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना ही धमकी दिली गेली की चला वर जाऊ, कोपऱ्यात बसू, पैशांचं बोलू। इतके सरावलेत, हे पिस्तूलही दाखवतात। प्रेस रिपोर्टरवर जर कोण असलं हे करायला घेत असेल तर त्याची तर आणखी गंभीर दखल घेऊ, संबंधितांवर त्याच्या संदर्भातलाही गुन्हा दाखल करायला सांगू। दादा, तुम्ही अतिशय कर्तव्यशील अशा प्रकारचे मंत्री आहात। पालघर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या अडचणीच्या प्रसंगी सुद्धा तुमची धावाधाव आम्ही पाहिली आहे। या विषयात कशा प्रकारची कारवाई पुढच्या काही दिवसात होईल? मला वाटतं की 30 तारखेला मी स्वतः पण जाणार आहे। आता तर ताबडतोबीने मी पोलीस विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलतोच, परंतु 30 तारखेला गेल्याच्या नंतर या संदर्भातला मी स्वतः आढावा पण घेईल आणि कठोर कारवाई केली जाईल, त्याचं प्रत्यक्ष रूपांतर तुम्हाला दिसेल। दादा, शेवटचा प्रश्न, तुम्ही कारवाई कराल याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे, ती पुढच्या काही दिवसात दिसेलच, पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं आणि पालघर जिल्ह्याचं नाव सुद्धा बदनाम होत आहे, कारण हे सगळे काळे धंदे पालघरमध्ये सुरू आहेत। नाही, आपण जेव्हा ही बातमी दाखवता आहात तर वस्तुस्थिती आहे, आपल्या सर्वांच्यासाठी निश्चितपणे मान खाली घालायला बाब आहे। मी आपल्याला आश्वस्त करतो, या संदर्भातलं कठोर कारवाई केली जाईल। दादा, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत करतील, यावर कठोर कारवाई केली जाईल। 30 तारखेनंतर ते स्वतः पालघरला जाणार आहेत, तेव्हा ते स्वतः या विषयात लक्ष घालतील। रमाकांत, धन्यवाद। तुमच्या माध्यमातून हा पालघरमध्ये हायवेला सर्रास आणि वर्षोनवर्ष सुरू असलेला सगळा काळा धंदा
आपण जनतेच्या समोर मांडलेला आहे. धन्यवाद रमाकांत. तेव्हा अपेक्षा आहे की कठोर कारवाई केली जाईल. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्तांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला असा थेट आरोप केला आहे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी. आधी खार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्याची तयारी दाखवली होती, पण नंतर पोलीस आयुक्तांचा फोन आला आणि यानंतर तक्रार दाखल करून घेण्यासच पोलिसांनी नकार दिला असं सोमय्या यांचं म्हणणं आहे. आता ते लवकरच राज्यपालांचा दरवाजा ठोठावणार आहेत. आपला FIR पोलिसांनी घेतलाच नाही, उलट आपल्या नावाने बनावट FIR दाखल केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. इतकंच नाही तर आपली बनावट सही सुद्धा केल्याचंही त्यांनी म्हटलंय. या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचले. मात्र पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं सोमय्यांनी पोलीस स्टेशन बाहेर येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. 54च्या अंतर्गत FIR वर किरीट सोमय्याची सही हवी होती. काय मुंबई पोलीस कमिशनरला माहित नाही? मग विदाउट सिग्नेचरची FIR मुंबई पोलीस कमिशनरने रजिस्टर्ड केली आहे. हे उद्धव ठाकरेच्या गुंडांना वाचवण्यासाठी केली आहे. आज 2 तास खार पोलीस स्टेशननी मला बसवलं, FIR घेतो हे सांगितलं आणि मुंबई पोलीस कमिशनरचा फोन आला म्हणून ते सगळे कागद फाडून टाकले. मुंबई पोलीस कमिशनरची माफियागिरी चालू देणार नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानं वांद्रे पोलिसांनी एक बनावट FIR तयार केल्याचा आरोप करत या बनावट FIRच्या आधारे संजय पांडे यांनी कारवाई सुरू केली असं सोमय्यांचं म्हणणं आहे. बनावट FIR नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन व्हायला हवं अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे. प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांचा आदेशाने परवा काल सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनने एक फेक FIR रजिस्टर्ड केली. ती खार पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली. त्या FIR सगळ्या मीडियाला देण्यात आली. ती फेक FIRच्या आधारावर संजय पांडेंनी कारवाई सुरू केली. आज मी इथे आलो, यांच्याकडे ऑफिशियल FIR ची कॉपी मागितली की मला दाखवा आणि हे सिद्ध झालं की यांच्याकडे जे FIR यांनी रजिस्टर्ड करून कारवाई सुरू केली आहे त्याच्यावर किरीट सोमय्याची सही नाही आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र मुंबई पोलीस त्यांचं काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटतं त्यावर ते कार्यवाही करत आहेत असं म्हटलंय. महाराष्ट्र की पुलिस बिल्कुल कानून के हिसाब से और उनको जो अधिकार प्राप्त है वो प्राप्त अधिकार के अनुसार काम कर रही है. इतना ही मैं कहना चाहता हूँ. मुंबई पुलिस शानदार काम के लिए जानी जाती है और जानी जाएगी. वो अपने अपने क्योंकि उनको जो बताया गया है कि प्रोफेशनली जो पॉसिबल है, प्रोफेशनली उनको जो करना चाहिए वही उन्होंने करना चाहिए, उससे ज़्यादा कुछ नहीं करना. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भाजपची लढाई सुरूच राहणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर बुधवारी दुपारी राज्यपालांचीही भेट घेणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद राठोड आणि सुस्मिता भदाणे पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा घेऊन येते प्राईम टाईममध्ये खूप महत्त्वाच्या बातम्या.